नमस्कार. लातूरला जिल्हाधिकारी म्हणून डॉक्टर भारत बाष्टेवाड हे रुजू झाले. त्यांनी पदभारी स्वीकारलाय, कामाला सुरुवात केली आहे. तसे डॉक्टर बाष्टेवाड लातूरकरांशी परिचित आहेत, ते लातूरशी परिचित आहेत. त्यांना लातूर जिल्हा काय आहे हेही माहिती आहे, कारण 2003 ते 2008 या 5 वर्षाच्या काळात त्यांनी लातूरला उपजिल्हाधिकारी म्हणून काम केलेलं आहे. भूसंपादनाचा त्यांना चांगला अनुभव आहे. आपलं लातूर ते कुर्डवाडी हे रेल्वे मार्गाचं काम चालू होतं. त्या काळात त्याचं जे खडीकरणाचं काम म्हणजे रोजगार हमी योजनेतनं केलं, त्यावेळेला ते जिल्हा उपजिल्हाधिकारी होते. त्यामुळे त्यांना त्यांचा लातूरच्या विकासामध्ये चांगला सहभाग आहे. लातूरच्या विकासाशी ते निगडीत आहे. त्यांना 2013ला IAS म्हणून पदोन्नती मिळाली आहे. एक चांगले अधिकारी, कार्यक्षम अधिकारी म्हणून त्यांचा लौकिक आहे. त्यांनी सुद्धा काल जे पत्रकारांशी संवाद साधला त्यात म्हटलं की मला जलसंधारणाच्या आणि वनीकरणाच्या कामामध्ये विशेष रस आहे, आवड आहे. त्यामुळे त्यांच्याकडनं स्वाभाविक अपेक्षा अशा आहेत की जलसंधारणाच्या कामामध्ये किंवा वनीकरणाच्या कामामध्ये गेल्या काही वर्षामध्ये, म्हणजे गेल्या 2 वर्षाच्या काळामध्ये किंवा पृथ्वीराज BP होते त्या काळामध्ये काही चांगल्या उपक्रमांना सुरुवात झाली होती, परंतु काही कारणाने त्या बंद पडले. ते उपक्रम पुढे चालू शकले नाही. अशा उपक्रमांना पुन्हा गती देणं, ज्यामध्ये नदींचं खोलीकरण, नदीचं रुंदीकरण आपल्या जिल्ह्यात जलयुक्त शिवारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर झालं. त्याचा फायदाही आपण पाहत आहोत, कारण अतिशय कमी संख्येने आपल्याकडे आता उन्हाळ्यात सुद्धा टँकरची गरज भासते, कारण पाण्याची पातळी वाढलेली आहे. त्याला जलयुक्त शिवारचाही चांगला फायदा झालाय. आता ज्या नद्यांचं, ज्या ओढ्यांचं खोलीकरण, रुंदीकरण केलंय, त्याच्या दोन्ही बाजूला झाडं लावली पाहिजेत असा एक उपक्रम समोर आला. त्याची सुरुवात झाली होती. बांबूची लागवड करण्यास पृथ्वीराज BP जेव्हा आपल्याकडं जिल्हाधिकारी होते तेव्हा त्यांनी सुरुवात केली होती. त्याला आता पुन्हा गती देणं गरजेचं आहे, जेणेकरून वनाचं क्षेत्रही वाढेल आणि त्या परिसरातली, म्हणजे नदीच्या दोन्ही बाजूची जमिनीची धूप थांबणेही थांबू शकते. ते काम होऊ शकतं. आणि तिसरा मुद्दा, जलसंधारणामध्ये एक अमृत योजना गेल्या वर्षीच माननीय तत्कालीन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी ही केली होती, लागू करावी असा विचार केला होता. आणि त्यामध्ये रूफ वॉटर हार्वेस्टिंग, छतावर पडणारं पाणी हे मुरवलं गेलं पाहिजे यासाठी चांगला व्यापक विचार झाला होता. एक कार्यशाळाही झाली होती. तर अजून आपल्या हातात आता उन्हाळ्याचे 2-3 महिने आहेत. जिल्ह्यातल्या सगळ्या शासकीय इमारती असतील, सार्वजनिक इमारती असतील, संस्था असतील, मंगल कार्यालय असतील, मोठमोठे गोडाऊन्स असतील, यांच्या छतावर पडणारं पाणी जर आपण मुरवण्याचं काम केलं तर लातूर शहराच्या पाण्याची सुद्धा पातळी वाढू शकते. शहरातील बोअर्सना चांगलं पाणी येऊ शकतं. आणि जे आज चांगले वृक्ष लागवडीचं काम चालू आहे त्यांना एक चांगल्या प्रकारचा फायदा होऊ शकतो. आणि त्यासाठी बाष्टेवाड साहेबांनी पुढाकार घ्यावा, थोडं लक्ष घालावं, ही त्यांच्याकडनं अपेक्षा आहे. आणि ते पूर्ण करतील याबद्दल आपण विश्वास बाळगायला हरकत नाही, कारण विकासाशी त्यांचं चांगलं नातं आहे. विकसित भारतासाठी या भारताचाही नक्की उपयोग होईल अशी अपेक्षा करू. त्यांचं स्वागत करू, त्यांना शुभेच्छा देऊ, त्यांना सहकार्य करू. धन्यवाद.